की बोर्डाचा जर अभ्यास चांगला केला तर सीईटी इझी चाललं. खरं म्हणजे आईच्या डोळ्यात तर आनंद अश्रू झाले होते. असं वाटतं की नाही यार, फिजिक्स मध्ये खूप विचार करून व्यवस्थित जर समजून घेतलं तर खूप काही इंटरेस्टेड आहे. केमिस्ट्री आपल्या सराउंडिंग मध्ये आहे तर मग फिजिक्स पण आपलं जीवनामध्ये तर फिजिक्स पण तेवढंच महत्वाचं आहे. असतं ना की आपण शिकल्यानंतर त्याचा जर प्रत्यक्षात अनुभव येत असेल तर तो विषय आपल्याला आणखी आवडायला. फिजिक्स काही इतकं टफ नाही आहे. केमिस्ट्री जसं आपण लाईटली घेतो तसं फिजिक्सही लाईटली घेऊ शकतो. फक्त एवढं असतं की प्रश्न कसा विचारतात हे कळायला पाहिजे. हेलो बच्चों, मैं सभी का स्वागत करता हूं अपने प्यारे से फिजिक्स ज्ञान मुकेश नायक यूट्यूब चैनल पे। आज हम लोगों ने सभी बच्चों को जो 2026 की तैयारी कर रहे हैं उनके मोटिवेशनल के लिए एक बहुत ही ज़बरदस्त आज का पॉडकास्ट रहेगा। क्यों? क्योंकि हम लोगों ने यहाँ पे जो डिस्ट्रिक्ट जलगांव डिस्ट्रिक्ट में जो फर्स्ट है, टॉपर है जलगांव डिस्ट्रिक्ट की, और जो नासिक बोर्ड है जो HSC बोर्ड डिवीजन बोर्ड रहती है उसमें 4th नंबर पे ये स्टूडेंट है, उनको इन्वाइट किया है। मतलब आपको मोटिवेशन बहुत ज़बरदस्त मिलने वाला, ध्यान रखना। अच्छी तरह से पेन कॉपी लेके बैठो, कुछ पॉइंट्स बताएंगे, उस पॉइंट को नोट डाउन करना है ताकि आपके लाइफ में बहुत बड़ा एक चेंज हो सकता है, एक बदलाव हो सकता है, एक बूस्टअप मिल सकता है, क्लिक मिल सकती है। तो मैं ऐसे शख्स को यहाँ पे इन्वाइट करना चाहता हूँ। मेरे साथ है टीना। इनका जो बोर्ड है उसमें मतलब जो डिस्ट्रिक्ट लेवल पे फर्स्ट नंबर, दोबारा बोल रहा हूँ, और डिवीजन बोर्ड में 4th नंबर है, और फिजिक्स में 94 नंबर्स है। फिजिक्स की भी टॉपर है ऐसा नहीं है नहीं तो सर बाकी सब बता रहे, फिजिक्स का ही नहीं बता रहे। तो फिजिक्स में भी बहुत टॉपर है, बहुत ही अच्छे नंबर्स मिले उनको। तो सबसे पहले आपको फिजिक्स में इतना अच्छा स्कोर मिला क्योंकि फिजिक्स का पेपर बहुत टफ था, आप है ना? तो कैसा फील हो रहा है कि सर मुझे इतने अच्छे नंबर मिले, क्या लग रहा है आपको? म्हणजे अनएक्सपेक्टेडच होतं हे माझ्याकडून पण, कारण की मीही एक्सपेक्ट केलं नव्हतं, कारण की फिजिक्सचा पेपर बघितल्यावर मीही गोंधळली गेलेलीच होती. म्हणजे आता सर्व स्टुडंट तसेच होते, म्हणजे मलाही तसंच वाटलं होतं की नाही यार, म्हणजे टफच असेल, फिजिक्स सारखा सब्जेक्ट आहे, म्हणजे टफ पेपर निघणं हेच आहे. म्हणजे मी तयारीतच होते की मला असं वाटायला तसं की टफच येईल असं. अच्छा, म्हणजे तू आधी डिसाइड केला होता की फिजिक्सचा पेपर टफ असतो. हां, म्हणजे मीही त्याच विचारांची होती की म्हणजे फिजिक्स टफ असा टफ पेपर निघेल म्हणून. पण मग जेव्हा पेपर बघितला होता मी, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा हातात आला पेपर, तेव्हा मला वाटलं म्हणजे आपण केलेलं आहे ह्याच्यात काहीतरी पडलेलं, म्हणजे होऊ शकतं आपल्याकडून पण, म्हणजे चांगले मार्क पडतील असा कॉन्फिडन्स आला होता पेपर बघितल्यावर. आता जिल्ह्यात तुझा पहिला नंबर आला, काय वाटतं? खूप आनंद झाला होता मला. आणि तू डिव्हिजन बोर्ड मध्ये पण 4th आला. याच्यावर घरच्यांची काय रिॲक्शन होती? खरं म्हणजे आईच्या डोळ्यात तर आनंद अश्रू झाले होते. ओके. कारण की खूप म्हणजे त्यांनी बघितलंय मला सर्व करून हे करताना. म्हणजे मी कॉलेज पण रेग्युलर केलाय, मी असं कधीच केलं नाही की बुवा नाही आता आपण याच्या मागे येतं मग त्याच्याच मागे जायचं, असं म्हणजे सर्व सांभाळून करायचं असं. डेली कॉलेज केलं? हो. आणि मग अभ्यास कधी केला? अभ्यास म्हणजे माझं रुटीन होतं की मी सकाळी 3ला उठायचे. सकाळी 3 वाजता? रोज डेली. अरे बापरे, किती तास अभ्यास करायचा सकाळी? मग सकाळी मी 5 वाजेपर्यंत करायची. म्हणजे माझं असं शेड्यूल होतं की बुवा 2 तास फिजिक्सला, दुपारचे म्हणजे फिजिक्स कसं टफ असं वाटायचं, मग सकाळचा जो वेळ होता फ्रेश माइंडचा तो फिजिक्ससाठी. ओके. आणि मग मॅथ मला एक शब्द वापरले, फिजिक्स टफ वाटत होतं, मग तुला मार्कच काय चांगले पडले? कारण की मग तो टफ वाटत होता पण तो सोपा झाला तुमच्यामुळे. म्हणजे अच्छा, म्हणजे एखादी गोष्ट टफ आहे तर त्याला जास्त वेळ द्यायचा, योग्य वेळ द्यायचा, त्याच्यामुळे बी एक तुला सोल्युशन भेटलं त्याचं. तुझं शेड्यूल सांगत होते तू थोडे की म्हणजे सकाळचा जो वेळ होता की ज्याने आपला फ्रेश माइंड असतो तो मी फिजिक्सला देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सकाळी मी जास्त फिजिक्सलाच घेऊन बसायची. अच्छा. आणि मग दुपारी आणि मग संध्याकाळी केमिस्ट्री, मॅथ. अच्छा, म्हणजे 3 विषयावर जास्त भर दिला. PCM वरच भर दिला मी, कारण की म्हटलं कधी बोर्डात कधी या 3वर विषय फोकस केला तर मग CET मध्ये पण आपल्याला ते कामा येईल असं. अच्छा, म्हणजे तुझं टार्गेट होतं की बोर्डाचा जर अभ्यास चांगला केला तर CET इझी चालल्या जाईल, हे तुझं टार्गेट होतं. बढिया.
काही मुलांचे प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण जर घेतले तर मुलांना नक्कीच मोटिवेशन भेटणार आहे. त्यामुळे एक फ्लो चार्ट असला पाहिजे, म्हणून क्वेश्चनला मी सुरुवात करतोय. पहिलाच क्वेश्चन आहे, फिजिक्स का ऐसा कॉन्सेप्ट जो पहिले बहुत टफ लागता था, म्हणजे खूप आधी टफ लागायचं, पण नंतर अशी किक भेटली की यार हे तर खूपच सोपं आहे. असा कोणता एखादा प्रश्न आहे का तुझ्या फिजिक्स? मेयर्स रिलेशन. अच्छा, ते तुला एकदम इझी वाटलं. आणखीन एखादा काही कॉन्सेप्ट? इझी म्हणजेच किर्चॉफ लॉ, ते पण मी तुला आधी टफ वाटत होता पण नंतर इझी वाटलं. म्हणजे इलेक्ट्रिसिटी मला एवढी समजायचीच नाही सर. जेव्हा तुम्हाला आणि सत्यम सरांना बघितलं शिकवताना की तुम्ही ज्या पद्धतीने शिकवलं ते खरंच खूप इन्स्पिरेशन ठरलंय माझ्यासाठी. म्हणजे माझ्या भावाने जेव्हा मला सांगितलं होतं की म्हणजे क्लासेस आहे, तर मी पण म्हणजे तुमचे व्हाईट बोर्डचे पण वन शॉट केलेले आहे. मला म्हणजे खूप अनुभव आहे. मला एक अनुभव येतोय की खूप विद्यार्थ्यांनी मला हे पण सांगितलं, व्हाईट बोर्डचे का लेक्चर चांगले वाटतात त्याचं मला कारण नाही कळालं. तुम्ही का असं ऑब्झर्व केलं त्याच्यात? कारण ते जुने लेक्चर आहेत खूप, करोनाच्या काळामधले. कारण की मी हे तुमच्याकडूनच ऐकलंय सर की तुम्ही म्हणत की वन शॉट बघायचे आपले मागचे, म्हणजे जितकं म्हणजे मागचे लेक्चर बसान तितकं आता पुढे टफ होत चाललाय. म्हणजे आपल्याला पुढे पण तिकडे समजायला इझी होईल, म्हणून ते मागचं क्लिअर केलं की मग पुढचं बरोबर समजतं. अच्छा, म्हणजे तुमचे जुने व्हिडिओ बघून मग नवे व्हिडिओ बघायचा असं हे केलं. अच्छा, डिसीजन घेतला. क्या आपको लगता है कि फिजिक्स समझना एक आर्ट्स या टेक्निक? म्हणजे टेक्निक आहे. कशामुळे वाटतं टेक्निक आहे तुला? कारण की फिजिक्स काही म्हणजे असं आता जेव्हा म्हणजे हे झालं पेपर वगैरे सर्व, म्हणजे आता जेव्हा समजायला लागलं की नाही फिजिक्स काही इतकं टफ नाही आहे. केमिस्ट्री जसं आपण लाईटली घेतो तसं फिजिक्सही लाईटली घेऊ शकतो. कारण की केमिस्ट्री आपल्या सराउंडिंग मध्ये आहे, तर मग फिजिक्स पण बी तर आपलं जीवनामध्ये तर फिजिक्स पण तेवढंच महत्वाचं आहे. ओके, तुला असं वाटतं का एखादं की बाबा कशाला बघितलं की या चॅप्टरचं नाव होतं, जसं की उदाहरणार्थ एखादा हवेतून प्लेन चाललंय, घराच्या छतावर उभी आहे, प्लेन दिसते, किंवा गाडी फोर व्हीलर मध्ये बसलोय, ब्रेक मारतोय, बरोबर आहे, JCB बघितली, तर काही एखाद्या चॅप्टरचं हे बघितल्यानंतर आठवलं का असं की ह्या चॅप्टर मधले क्वेश्चन्स आहे? म्हणजे जेव्हा 12th मध्ये आले आणि जेव्हा अभ्यास केला तेव्हा वाटलं की बुवा मेकॅनिकल म्हणजे आपला जो सिलेबस आहे ते आपल्या आजूबाजूच आहे सर्व. म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज फ्लुइड मधलाच प्रश्न आहे. अच्छा, म्हणजे याच्यातलं हे ऍप्लिकेशन आहे, म्हणजे येतं लक्षात येतं समजा. अच्छा, तर याचा खूप मोठा फायदा होतच असतो. आपण जेव्हा शिकत असतो आणि अप्लाइड करतो तर त्यावेळेस फायदा होणारच आहे. नेक्स्ट क्वेश्चन है, क्या आपने कभी फिजिक्स को कोई नियम रियल लाइफ में देखा और आप चकित हो गए? हायड्रोलिक लॉ. अच्छा, म्हणजे जेव्हा मी ट्रॅक्टरला चाकांपासून ते ट्रॉलीवरती जाताना बघितली तेव्हा मला खरंच असं म्हणजे तुम्ही जर सांगल्यावर ते समजलंच होतं, पण जेव्हा रिअल मध्ये बघितलं म्हणजे असं लहानपणी वाटायचं की कसं काय होतं, तोपर्यंत कळालंच नाही. तोपर्यंत कळालंच नाही. जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा समजलं की नाही हे यामुळे होतं. अच्छा, म्हणजे मग त्यावेळेस होतं ना, आनंद वाटतो की यार चला आपल्याला फिजिक्स येतंय. म्हणजे एक वेगळी फिलिंग झाली की बुवा नाही फिजिक्स म्हणजे आहे, म्हणजे आपल्या लाईफ साठी ते गरजेचंच आहे मी तर म्हणते. यस, करेक्ट है. अगर आप किसी एक फिजिक्स फार्मूले को जादू में बदल सकते हैं, वो कौन सा फार्मूला? म्हणजे असं होतं ना, एका फार्म्युल्यात 2-4 फार्मूले तयार होत आहेत आणि मला त्याच्यात इंटरेस्ट येतं, असं काही आहेत का फॉर्म्युले? रोटेशनल डायनामिक्स मधला मॅक्झिमम मिनिमम स्पीडचा. अच्छा, म्हणजे अँगल ऑफ बँकिंग मध्ये मॅक्झिमम स्पीड तो रूट ऑफ RG है ना, म्यू टॅन थीटा प्लस 1 मायनस म्यू टॅन थीटा, तोच ना. म्हणजे एका फॉर्म्युलाहून ते खूप सारे फॉर्म्युले तयार होतात. करेक्ट आहे. पुढे एक इक्वेशन फक्त प्लस साइन खाली द्यायचं, मायनस साइन वर न्यायचं. वरी प्लस असलं तर मॅक्झिमम, खाली मायनस असलं खाली, हा ना, नाही वरी मायनस असेल तर मिनिमम, नंतर मोस्ट सेफ स्पीड, अँगल थिटाचा टॅन इन्व्हर्स V स्क्वेअर अपॉन RG है ना, म्यू RG V मॅक्स. तर ही फॉर्म्युले एकावर एक तयार होतात. ही टेक्निक मी पण सांगितली होती, कदाचित ते त्याचा तुम्हाला फायदा झाला. नेक्स्ट क्वेश्चन है, क्या फिजिक्स ने आप की बाकी सब्जेक्ट में समझने के तरीकों को बदला है क्या? म्हणजे होतं ना, फिजिक्समध्ये एखादा सब्जेक्ट म्हणजे एखादा चॅप्टर घेतला, तू शिकत आहे आणि शिकत असताना काय झालं की तुला वाटलं की यार हे असल्या पाथ जर यूज केली तर आपण बाकी सब्जेक्टमध्ये पण समोर जाऊ शकतो, स्कोर करू शकतो का? असा फायदा झाला होता का? हो, म्हणजे आहेच ते. आता आपण बघितलंच आहे की आपल्याला फिजिक्समध्ये बी थर्मोडायनामिक्स आहे, केमिस्ट्रीमध्ये बी थर्मोडायनामिक्स आहे. म्हणजे फिजिक्सचा उपयोग केमिस्ट्रीमध्ये आहेच हे म्हटलं योग्यच आहे. म्हणजे करेक्ट आहे की फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये पण आहेच. म्हणजे त्याचा फायदा तुला झालाय. 12वीं साइंस स्टूडेंट्स HSC बोर्ड 2026 के लिए, क्या आप भी 12वीं साइंस की तैयारी कर रहे हो? तो ये मैसेज सिर्फ आपके लिए है.
मुकेश सर, दिनेश सर और सोविंद सर लाए हैं शौर्य शक्ति बैच। इस बैच में मिलेगा HSC बोर्ड PCM सिलेबस का कंप्लीट कवरेज, बोर्ड फोकस्ड तैयारी, डाउट सॉल्विंग, हैंड रिटन नोट्स, रेगुलर टेस्ट्स और भी बहुत कुछ। 2026 की प्रिपरेशन शुरू करो एक स्ट्रॉन्ग टीम के साथ, फिजिक्स, केमिस्ट्री और मैथ्स के टॉप एक्सपर्ट्स के अंदर। ज्यादा जानकारी के लिए कॉल या व्हाट्सएप करें 8208253525। सीट्स लिमिटेड है, चांस मत छोड़िए। नेक्स्ट क्वेश्चन है, एक फिजिक्स की सोच और एक नॉर्मल सोच में क्या फरक होता है? फिजिक्स म्हणजे फिजिक्स तर आपलं सराउंडिंगला आहेच. ओके. आणि जोपर्यंत आपल्याला माहित नाही की आपल्या शेजारचं हे फिजिक्सच आहे, म्हणजे आता आपण लहान असतो तोपर्यंत तर काही आपल्याला कळत नाही. पण मग जेव्हा आपण दुसऱ्यांकडून ऐकतो की नाही बुवा हे याच्यामध्ये फिजिक्सच आहे, मग तेव्हा मध्ये आपल्याला विश्वास, म्हणजे कोणी सांगल्यावर आपल्याला तर समजतं की फिजिक्स आहे. म्हणजे नॉर्मल व्यक्ती काय करतो की तो त्याला असं वाटतं की हे आहे, पण त्याला हे नक्की माहीतच नसतं की हे कशामुळे आहे. अच्छा, बिहाइंड फिजिक्स माहिती आहे कारण त्याच्या मागे आणि एखादा नॉर्मल जर विषय असेल आणि त्याच्यामध्ये तुला असं वाटतं की नाही यार फिजिक्समध्ये खूप विचार करून व्यवस्थित जर समजून घेतलं तर खूप काही इंटरेस्टेड आहे, आणि एखादा नॉर्मल सब्जेक्ट आहे त्याच्यात काही लॉजिक लावायचंच काम नाही, असं काही आहे का? वाटतं का तुला? हां, म्हणजे फिजिक्समध्ये कसं आहे का, आपण कॉन्सेप्ट समजून घेतला ना तर मग आपण ते आपल्या ग्रॅमॅटिकल लँग्वेजमध्येही लिहू शकतो. थेरीचा हा फायदा असतो आपल्याला. ओके. न्यूमेरिकल्स पण तसंच असतं. म्हणजे आता एखाद्या वेळेस आता हा खूप मोठा अनुभव आहे की PYQs जे असतात ते रिपीट होतात. तर मुलांनी जास्तीत जास्त PYQs करायचे. म्हणजे मीही माझा रेफरन्स तोच आहे. तुम्ही 5 क्वेश्चन पेपर टाकितल्या होत्या. यस, 6 टाकितल्या होत्या. 5 की 6 क्वेश्चन पेपर टाकितल्या होत्या विथ सोल्युशन. यस. ते ज्यांनी रेफर केलं त्यांनी ह्या वर्षीचा पेपरही खूप सोपा होता असं म्हणायला हरकतच नाही. फक्त एवढं असतं की प्रश्न कसा विचारतात हे कळायला पाहिजे. फक्त क्वेश्चन ॲज इट इज येणार नाही, चेंज असते द्यायची, काहीच नाही, मीनिंग तोच आहे. फिजिक्स का ऐसा चैप्टर जो आपके दिल को सबसे करीब है और क्यों है? एखादा असतो ना की हा चॅप्टर मला खूप आवडतो यार, माझ्या आवडीचा म्हणजे ते काढलं की असं वाटतं की एकदा पाहायला पाहिजे यार, खूपच छान आहे. असं आहे का तुझं कोणता? तो तर रोटेशनल डायनामिक्स आहे सर. खरंच लोकांना हार्ड वाटतं, तो मला इझी वाटला आहे. मला खूप नवल वाटलं होतं. कशामुळे? कारण की जेव्हाही आपण रिव्हिजन करायला घेतो, सुरुवात फर्स्ट चॅप्टरनेच करतो. मी त्याला इथल्यादा बघितलंय की खतरनाक डायरेक्ट, म्हणजे त्याच्यामुळे तुला रिव्हिजन खूप केली आहे. म्हणजे प्रत्येक लॉ म्हणसान पहिल्यापासून तर शेवटला सर्व म्हणजे त्या चॅप्टरचे सर्व लॉ मी खूप म्हणजे अभ्यास केला होता त्याचा. अच्छा, त्या चॅप्टरचा. और ऐसा चैप्टर जिसमें अभी भी एग्जाम भी हो चुकी है, सब हो चुका है, लेकिन डर लगता है उस समय. वेव ऑप्टिक्स. क्यों? कारण की म्हणजे कधी मी समजण्याचा प्रयत्न नाही केला आहे असं म्हणू शकते मी त्याला. ओके. म्हणजे तितक्या आत गेलीच नाही गहराईत. क्या आपने कभी मोबाइल, गाड़ी, पंखा, कुछ भी रास्ते से जा रहा है, लाइट दिख रहा है, AC चालू है, ऐसे देख के फिजिक्स के दृष्टिकोण से कभी आपने विचार किया था क्या? नाही, म्हणजे नाही. मी ना जेव्हा म्हणजे तुमचं जोपर्यंत लेक्चर बघितलं तोपर्यंत मला असं काहीच वाटलं नाही की नाही पंखा फिरतोय, मग आता हे सर्क्युलर मोशन म्हणजे डोक्यातच विचार येत नव्हता. पण जेव्हा चॅप्टर झाला तेव्हा मग ते समजायला लागलं की नाही, म्हणजे आता आपल्या घरात सर्व किचनमध्ये बघितलं आपण तर प्रेशर लॉ असतं. कुकर लावलं की आपल्याला म्हणजे हे माहितीच नव्हतं की म्हणजे जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा प्रेशरही बनवता येतं का? बिलकुल सर. म्हणून लॉ लक्षात वाटतं. म्हणजे टेम्परेचर वाढले की प्रेशर वाढतं, शिट्टी वाजतं. तर म्हणजे याचा अर्थ आम्ही येऊ खायला काही विषय नाही आहे सगळे टीम सोबत. पण छान वाटतं की तुम्ही स्वयंपाक बनवते आणि स्वयंपाक बनवत असताना पण तुला फिजिक्स दिसायला लागलंय. तर हे का खरं असतं ना की आपण शिकल्यानंतर त्याचा जर प्रत्यक्षात अनुभव येत असेल तर तो विषय आपल्याला आणखीन आवडायला लागतो किंवा त्या विषयामध्ये इंटरेस्ट पण तयार होतो, है ना. तर हे तुझ्यासोबत घडलं हे ऐकून पण छान वाटलं, कारण मी फिजिक्स शिकवणारा टीचर आहे आणि ज्या वेळेस असले उदाहरणं मला ऐकायला भेटतात तर थोडं बरं वाटणारच, कारण की विषय फिजिक्स आहे. आणखीन काही क्वेश्चन्स आहेत असे. फिजिक्सचे काही लॉज आहेत, है ना, नियम असतात. हे नियम तुला जर पाठ करायचे तर तू घोकणपट्टी करत होती का त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती? कधीच घोकणपट्टी केली नाही. म्हणजे मी जेव्हा तुमचं बघायची ना तेव्हा ते समजलं की म्हणजे तुमचं असं केव्हा केव्हाच होतं बरं की आपल्याला समोरच्याचं एकदा सांगेल समजतं, पण असं प्रत्येक वेळी होत नाही.
आणि म्हणजे डेरिव्हेशन कसं आपण बघितलं, तुम्ही सांगताय तुमच्यासोबत मीही करते तर समजी जातं, पण जो थेरी पार्ट असतो तो कधी नाही समजला तर तो लिहिताच येत नाही, हे मला मान्य आहे. म्हणजे अनुभव पण आहे माझा, म्हणजे प्रिलिमिनरीमध्ये लॉ पडला होता सर, पण मग कसं ते सुरुवात घोकंपट्टी पासूनच होते, तसंच केलं होतं, आठवलाच नाही सर. म्हणजे घोकंपट्टी करण्यात काही अर्थच नाहीये. म्हणजे रिटन प्रॅक्टिस आणि समजून घेत नाही तोपर्यंत, समजून घ्याशिवाय तर काय पर्यायच नाही. जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला हे म्हणजे लिहिताच येत नाही असं म्हटलं तर चालेलच. यस. आता तू जे काही फिजिक्स शिकलंय याच्यात तुझ्या आयुष्यात काही फरक पडला काय फिजिक्स शिकण्यामुळे? हा, म्हणजे फिजिक्स जेव्हा मी फिजिक्स म्हणजे तुमच्याकडून जेव्हा फिजिक्स लर्न झालं माझं, तेव्हा मला म्हणजे समजलं की नाही, आपल्या आजूबाजूला जे आहे ते फिजिक्स आहे. म्हणजे खरंच मी पहिल्यांदा हा अनुभव घेतला की तुम्ही सांगल्यानंतरच मला हे सर्व समजलं फिजिक्सचं. अच्छा. आणि बरं त्याचा तुला काय एक्झाम मध्ये याचा फायदा झाला का? हा, म्हणजे मी आता पेपर आला समोर, मी एखादा लॉ सांगितलं, उदाहरण सांगितलं, मी प्रेशर लॉ गेल-ल्यूसॅक लॉ सांगितला आणि सांगितलं की घरचे कुकर आहे बाबा, टेम्परेचर वाढले की प्रेशर वाढतं, हे मी तुला सांगितलं, तर एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला तर तुझ्या डोळ्यासमोर येत होता का? हो, बिलकुल. म्हणजे बिलकुल असं आठवायचं की नाही, आपल्याला हे सरांनी सांगलं आणि तुम्ही जे समजावून सांगितलंय ना, तितकं पण पेपरामध्ये आठवलं तर आपल्याला इझिली लिहिता येतं. कारण की चेकर पण तसेच, म्हणजे चेकरला पण काय हवं असतं, उत्तर हवं असतं, आणि जे आपण आपल्या लँग्वेजमध्ये लिहिलं तरीही चालतं. ते नाही चालतं, त्याच्यात काही विशेष नाही. म्हणजे आपली भाषा वापरली तरी चालते, फक्त त्याचा उद्देश क्लिअर असला पाहिजे आणि ते समजलं पाहिजे की काय करायचं, काय लिहिलंय आपण ते. तुझ्या ज्या अभ्यास करण्याची जी पद्धती होती, आता तुला 94 मार्क आले, तुझं काय टारगेट होतं फिजिक्स मध्ये, किती मार्क यायला पाहिजे म्हणून? अगर आप MHET 2026 में टॉप करना चाहते हैं तो मुकेश सर आपके लिए लेकर आए हैं टॉपर्स एडवांस बैचेस, जो अब उपलब्ध है PGMan ऐप पर। रोजाना 1.5 घंटे की लाइव क्लासेस, रियल टाइम प्रॉब्लम सॉल्विंग के साथ रिकॉर्डेड लेक्चर्स, ताकि कोई भी क्लास मिस न हो। पर्सनल मेंटर व व्हाट्सएप या कॉल से एक ऑन वन डाउट सॉल्विंग, हर चैप्टर में 2 टेस्ट, ताकि आपकी प्रोग्रेस ट्रैक हो सके। 5 DPPs और असाइनमेंट्स, प्रैक्टिस लाइक अ प्रो फ्री क्रैश कोर्स, जिसमें 2025 के PYQs लाइव सेशन में कवर होंगे। ऐप प्लस वेब एक्सेस, मोबाइल, टैबलेट या लैपटॉप पर महा रिवीजन स्ट्रेटजी, क्विक रिकॉल शीट्स थ्योरी और न्यूमेरिकल्स का इंटीग्रेशन, जिससे मिलेगी पक्की सफलता। हैंड रिटन फॉर्मूला शीट्स, शॉर्टकट प्लस कॉन्सेप्ट, दोनों एक साथ। और सबसे जरूरी बात, इस बैच की फीस है 1899 रुपए, लेकिन अगर आप अभी ज्वाइन करते हैं तो मिलेगा 100 रुपए का इंस्टेंट डिस्काउंट, यानी सिर्फ 1799 रुपए में पूरा कोर्स, केवल बेसिक्स के लिए। तो देरी मत कीजिए, आज ही जुड़िए मुकेश सर के साथ और बनिए MHET CET 2026 के टॉपर। ये पूरा कोर्स आपको मिलेगा सिर्फ PGMan ऐप पर। नाही, मी अबो 90 टार्गेट ठेवलं होतं, कारण 94 जास्त भेटले मग? हो, ते तर कशामुळे भेटले? कशामुळे भेटले? म्हणजे न्यूमेरिकल्स पण, म्हणजे आता जे पडले होते बुवा म्हणता सर्वे टफ होते, पण व्हॅल्यू चेंज होतं हे तर असतंच सर. म्हणजे काही कॉमनच गोष्ट आहे आता की प्रत्येक वर्षी व्हॅल्यू तेच कसं काय राहतील बरं. अच्छा, म्हणजे त्या माइंड व्ह्यू ने तू तयारी ठेवली आणि त्याच्यामुळे त्याचा तुला 4 एक्स्ट्रा मार्क भेटले. 90 पाहिजे होते, 94 भेटले आणि तू जिल्ह्यात सुद्धा फर्स्ट आली. हे खरंच म्हणजे छान गोष्ट आहे की तुझ्या फायद्याची ठरली ती. आणखीन एक तुला माझा प्रश्न आहे की तू पेपर लिहित असताना तुझं प्रेझेंटेशन किंवा इतर काही गोष्टीचा तुला फायदा झाला का, असं वाटतं का? हो, मला तो फायदा खूप झालेला आहे. कारण की मी फक्त फिजिक्सच नाही, मी माझ्या सर्व पेपरांमध्ये प्रेझेंटेशन खूप म्हणजे चांगलंच केलं होतं. कारण की आपले चेकर जे असतात ते आपल्या प्रेझेंटेशनवर पण हे होता ना, म्हणजे त्याच्यावर पण मार्क असतात असं माझं. म्हणजे आता सेक्शन वाईज पेपर लिहित होती का, इकडला तिकडला क्वेश्चन कुठे मिक्स मी तसं कधीच केलं नाही सर. काय केलं तू ते शेअर कर. फिजिक्सच्या बाबतीत पहिल्यापासूनच 10th पासूनच माझी सवय आहे अशी की प्रत्येक सेक्शन मी वेगवेगळ्या पेजावरच सुरू करते. ओके. वेगळ्या पेजावर सेक्शन मधला दुसरा, जसं की आता सेक्शन बी आहे त्याच्यात तुला 12 क्वेश्चन दिले, सेक्शन सी मध्ये 12 आहे, मग सी मधले बी मधले सी मध्ये काही असं घालते का इकडे तिकडे? नाही, मी तसं कधीच करत नाही. म्हणजे मी 3 वर्ष ही म्हणजे 2 वर्षात 11-12 आपला सेम पॅटर्न असतं. मी कधीच केलं नाही तसं, म्हणजे सी चा क्वेश्चन बी मध्ये, डी मध्ये असं केलंच नाही मी. अच्छा, म्हणजे सेक्शन वाईजच लिहिलं. मी सेक्शन इकडे तिकडे केले, पण मग मी क्वेश्चन इकडे तिकडे नाही केले. अच्छा, म्हणजे ABCD असू शकतं ना, तर मी DCABA असं केलं. अच्छा, म्हणजे आधी डी सेक्शन सोडवला, पण तो पूर्ण सोडवला मग नाही आला तर जागा सोडत होती का खाली? अच्छा, पण नंतर सी सोडला असेल, पण सेक्शन वाईज लिहिलं मी. लिहिलं आहे, त्याचा इफेक्ट खूप छान असतो आणि त्याचा तुला फायदाही झालेला आहे, हे निश्चितच आहे. म्हणजे तुझे फायदे कुठे कुठे झाले हे बिन जाणून घेणं गरजेचं आहे.
आणि आणखीन काही प्रश्न आहेत तुझ्यासाठी, की तू ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कधी कधी डिमोटिवेशन होतं माणसाला, तर ते डिमोटिवेशन होतं का? नंबर 1, होत असेल तर त्याच्यावर काय ऑप्शन्स काढले का तू? हो, म्हणजे कधी कधी वाटायचं की म्हणजे आपण एवढं करतोय पण नेमकं तेच पेपरात येईल का, हा प्रश्न तर बिलकुल डेली असायचा की नाही आपण इतके चॅप्टर करतोय पण तो प्रश्न येईल का असं वाटायचं. पण मग कसं सर्व तर करावंच लागतं. करेक्ट आहे. थोडं थोडं म्हणजे असं काही कॉन्सेप्ट पुरे क्लिअर तर असायलाच पाहिजे. क्लिअर असल्याशिवाय लिहिता येत नाही, ही गोष्ट खरीच आहे. मी कॉन्सेप्ट क्लिअर व मी कमी करायचा प्रयत्न केला पण कॉन्सेप्ट क्लिअर ठेवले. अच्छा, म्हणजे केलं खूप मी. अभ्यास करण्यापेक्षा पण कॉन्सेप्टवर जास्त भर दिला. भर दिला. त्याच्यामुळे तुला हा एक फायदा झाला. चला. निश्चितच. आणि डिमोटिवेट झाले तर तुमची टीम इतली मस्त होती की तिन्ही सर कधीच असं वाटलं नाही की आपण डिमोटिवेट वाटला. तुम्ही मोटिवेशनच इतकं चांगलं देता की म्हणजे समोरच्याला, मी तर म्हणते स्टुडंट डिमोटिवेट व्हायलाच नाही पाहिजे. माझ्यासमोर एक्झाम्पल आहे, माझा क्लासमेट इतका डिमोटिवेट झाला होता सर की खतरनाक. अच्छा, त्याच्यावर काही इफेक्ट झाला मार्कावर? त्याच्या मार्कावर थोडा इफेक्ट झालाच आहे. म्हणजे तो माझ्यापेक्षा पुढे होता पण तो 1% माझ्यापेक्षा खाली राहिला. अच्छा, कारण की ते इम्पॉर्टंट आहे की बाबा मोटिवेशन, सेल्फ मोटिवेशन महत्वाचंच आहे. तुला काही मेसेज द्यायचा काय विद्यार्थ्यांना? माझं आता हे 2026ला एक्झाम देणार आहेत, त्यांनी कोणत्या गोष्टीची, आता तू टॉपर आहे, जिल्ह्यात 1 नंबरला आहे तुझा आणि खानदेशी सगळे विद्यार्थी तर कॉमेंट करणार आहेत तुला की दीदी आम्हाला पण सांग काहीतरी मंत्र दे. आणि नाशिक बोर्डमधून पण तू 4th नंबरला आहे, त्यांना पण तुला मोटिवेट करायचं, इव्हन पूर्ण महाराष्ट्राला करायचं आहे. असा विषय नाही की तू त्या भागातून आले म्हणून तुला आणखीन काहीतरी सांगायचं आहे की हे करा, तुमचे चांगले मार्क येतील माझ्यापेक्षा पण. मी फक्त ते इतकंच सांगू शकते की आपले जे मेंटॉर आहे ते चांगले ठेवा. म्हणजे आपण आता सांगायचं ठरलं तर दिनेश सर टीम खूप, म्हणजे त्यांचं कंटेंट पण छान आहे आणि खरंच खूप छान आहे ती टीम. म्हणजे तिन्ही सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला कशात अडचण येणारच नाही. नोट्स भेटता डेली, रात्रीपर्यंत आपल्याला नोट्स भेटून जाता. टेस्ट सिरीज असता, कंबाईन PDF असता, मागच्या वर्षाची रेकॉर्डेड बॅच असते, PYQs असतात. सर म्हणजे म्हणजे यावर्षी माझ्या वक्ती सरांनी 6 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून दिला होता. त्याचा नक्कीच फायदा खूप विद्यार्थ्यांना झाला असेल. म्हणजे सर पण आपल्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. म्हणजे आपण म्हणजे जास्त विद्यार्थ्यांनी हे करायला पाहिजे की त्यांच्या पण करिअरसाठी तेवढीच मदत होईल. आणि मी सांगू इच्छिते की म्हणजे तुमचं पेपरचं प्रेझेंटेशन ही खूप चांगलं ठेवा, म्हणजे चेकरलाही चांगलं वाटेल. असं इकडे तिकडे करू नका. म्हणजे आणि मेंटॉर तर मी सांगते की PGMNF फिजिक्ससाठी सोविन सरायचं, केमिस्ट्रीसाठी आणि मॅथ्सचं दिनेश सरायसाठी, हे तर म्हणजे फॉलोच करा. तुम्हाला इथून जितका फायदा होईल तितका कुठूनच होणार नाही. का सांगू शे? थँक्यू. आता आपल्याला टीनाने भरपूर गोष्टी तुमच्यासमोर शेअर केलेल्या आहेत. याचं कारण काय असेल? आमचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्रातले जेवढे बी विद्यार्थी आहेत, तुम्ही गावात असाल, तुम्ही ग्रामीण भागात असाल, शहरी भागात असाल, परिस्थिती नसेल, तर या सगळ्या गोष्टीला तुम्हाला जुगारून तुम्हाला तुमचं यश, तुमचा सक्सेस तुम्हाला तुमच्या मुठीत घ्यायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला रात्रंदिवस कबाड कष्ट करावं लागतील. मी नेहमी म्हणत असतो की समय के पास इतना समय नहीं कि आपको दोबारा समय दे सके, है ना. तर तुमच्याकडे वेळ आहे, त्या वेळेचा उपयोग करा. आत्तापासून फिजिक्सला कंटिन्युटी महत्वाची आहे. जसं की आता मला टीनाने सांगितलं की सर सगळ्या गोष्टी आहेत, फक्त सातत्य फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यास केल्यानंतर रिव्हिजन महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट देणं पण महत्वाचे आहे. अनालिसिस कॉन्सेप्टवर महत्वाचं. तिचे तुमच्यासाठी एक संदेश आहे की कॉन्सेप्टवर जास्त भर द्या, पाठांतरावर देऊ नका. कारण की असं म्हणणं आहे की मी पाठांतर करून गेले आणि मला प्रिलियमला मार्क कमी पडले. त्याचं कारण असं होतं की मी पाठ करून गेले कोणता तरी लॉ, आणि एखादी गोष्ट तिला टफ गेली, नंतर तिनं खूप वाचलं, त्याचा अभ्यास केला, तर त्याला कळालं की यार हे तर खूपच सोपं आहे, हे तर याला क्लिक बसली तिला. म्हणजे मला सांगायचं असं आहे की तिचं काय मत आहे हे महत्त्वाचं तुम्ही नोट डाऊन करायला पाहिजे. पेपर प्रेझेंटेशन चांगलं करा, सेक्शन वाईज लिहा, नाहीतर एक सेक्शन दुसऱ्या सेक्शनमध्ये, तिसरा दुसऱ्यामध्ये, सगळे मिक्सअप करू नका. पेपरचा प्रेझेंटेशन भलं तुमचं अक्षर चांगलं नसेल तर चालेल, पण तुम्ही काय लिहिता हे तुम्हाला स्वतःला पण तर कळायला पाहिजे कमीत कमी. आणि या सगळ्या गोष्टीला तुम्ही जर फॉलो केलं तर निश्चितच तुमचं यश तुमच्या पाठीशी उभे राहील आणि सक्सेस तुम्हाला भेटणार आहे. तुमचे जर कॉन्सेप्ट, आणखीन एक तिने एक महत्त्वाचा पॉईंट सांगितलं की बोर्ड जर चांगलं केलं तर CETत फायदा होणार आहे. हे निश्चितच आहे आणि तो होणारच आहे. कॉन्सेप्ट महत्त्वाचे आहे, त्याच्यासाठी बोर्डाची चांगली तयारी करा, बोर्डात चांगले मार्क घेण्याचा प्रयत्न करा. त्याचा फायदा तुम्हाला कुठे कुठेतरी CETत होणार आहे. तर इथंच आपण थांबू.
मला असं वाटतं की आता हिनं तर डिस्ट्रिक्टमध्ये फर्स्ट आली आणि बोर्डात 4th आली, तर तुमच्या जिल्ह्यातल्या मुलांनी इथं कॉमेंट करायला पाहिजे टीना की तू तरी 94 घेतले, 100 आउट ऑफ 100 फिजिक्स मधलं टार्गेट घेणार आहेत. माझी पण तशीच इच्छा आहे की आमच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून कोणीतरी खरंच हे आलं घेणार पाहिजे. निश्चितच. निश्चितच तुला कमेंट आलं वाचायला पाहिजे. भेटतील याच व्हिडिओच्या खाली, तू नक्की वाच आणि त्याच्या खाली तू आन्सर पण देऊ शकते. तर म्हणजे खरंच खूप छान सेशन झाले. एका चांगल्या विद्यार्थ्यासोबत सेशन होणं फार महत्त्वाचं असतं मुलांना मोटिवेशन भेटण्यासाठी. ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी जर टॉपर बनत असतील तर आपल्याकडे काय सुविधा उपलब्ध नाही आहेत, नसतील तर त्याला रडत बसण्यापेक्षा लढणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर लढला तर नक्कीच तुमच्या पाठीशी तुमचा यश उभा आहे. तुमचा दरवाजा नॉक करते की सक्सेस येणार आहे, फक्त त्याला तुम्हाला घेता आलं पाहिजे. तर हिच्यासोबत हा व्हिडिओ इथं संपला आहे, हे सेशन संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा.